गेल्या 2 ते 3 दिवस झालेल्या पावसामुळे खरीपाच्या 30% पेरण्या पूर्ण झाल्यात। राहिलेल्या पेरण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते। विदर्भातील बहुतांश भागात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची हजेरी आहे। विदर्भातील बऱ्याच भागामध्ये झालेल्या पावसामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी खरीप पेरणीला गती आलेली आहे आणि गेल्या 3-4 दिवसात विदर्भातील कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांच्या जवळपास 30% खरीप पेरण्या ज्या आहे त्या पूर्ण झालेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस आला, परवा सुद्धा पाऊस आला होता। त्यामुळे गेल्या 2-3 दिवसापासून सलग पेरणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। सध्या आपण या ठिकाणी बघितलं तर तुरीची लागवड सुरू आहे। खरीपातलं महत्त्वाचं पीक आहे। खरीपातलं विदर्भातले महत्त्वाच्या पिकापैकी तुरीचं एक महत्त्वाचं पीक आहे। आणि नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण विदर्भात जवळपास 30% खरीपाच्या पेरण्या ज्या आहे त्या पूर्ण झालेल्या आहे आणि उर्वरित पेरण्यांची लगबग जी आहे ती सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। मुंबईच्या प्रभादेवी परिसरात पावसाने पाणी साचले। प्रभादेवी येथील रस्त्यावर पावसाचं पाणी साचलेले स्थानिक नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी पाहणी देखील केलेली आहे। सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आलाय। विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचं काम संथ गतीने, पदाधिकारी मात्र आक्रमक झाले। स्मारक समितीतील शरणू हांडेंकडून भंडारा उधळत निषेध व्यक्त करण्यात आलाय। भंडारा मी PWच्या अधिकारी व त्यांचे जे शाखा अभियंता वगैरे आहेत आणि ठेकेदार, कंत्राटदार यांच्या अंगावर भंडारा टाकला। त्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आपले जेजुरीच्या खंडेरायांनी आशीर्वाद द्यावा म्हणून मी भंडारा उधळला त्यांच्यावर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा स्मारक उभा करण्यासाठी जे शासनाने निधी मंजूर केलेली आहे तर ते काम आहे ना 2-3 वर्षे झाली पेंडिंग आहे। ते प्रत्येक वेळी प्रत्येक मीटिंगमध्ये 10 दिवसात पूर्ण होतो, 1 महिन्यात पूर्ण होतो, 4 महिन्यात पूर्ण होतो, असे काहीतरी कारणं द्यायचे। सोलापूरच्या सांगोल्यात विषारी दारूमुळे वृद्धाच्या मृत्यूचा संशय। अवैध दारू विक्री बंद करा, अन्यथा मृतदेह मार्गावर ठेवू। सांगोला तालुक्यातील वाटंबरी गावातील नागरिक संतप्त झालेत आणि त्यांनी हा इशारा दिलाय। पत्रव्यवहार करून पण सर्व दुकान चालू आहेत। आज या ठिकाणी वयस्कर माणूस दारू पिऊन मयत झालेला आहे। त्यामुळे ही सर्व माणसे इथं जमलेले आहेत, त्याच्यावरती कारवाई